सावतामाळी मार्केटचं काम बोगस, 45 कोटी कराच्या रकमेची उधळपट्टी, उबाटा शिवसेनेचा आरोप. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घेतला कामांचा सर्वांगीण आढावा. नगावबारी शिवारात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला LCB पथकाने केलं गजाआड. आणि गोंदूर येथे प्राचीन श्री बालाजी महाराज यात्रोत्सवानिमित्त महाप्रसाद व लोकनाट्य तमाशाची रंगत. धुळे शहरात सावतामाळी मार्केटचं काम बोगस, निकृष्ट दर्जाचं, गैरवाजवी जास्तीचं मोजमाप करून बिल नामंजूर करून धुळेकरांनी नुकताच भरलेला 45 कोटी रुपये कराच्या रकमेची उधळपट्टी थांबविण्याबाबत शिवसेना उबाटा पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी 40 वर्षे जुनं असलेलं छोटेलाल हनुमान मंदिर पाडण्याचा देखील घाट घातला जात आहे. मंदिराच्या बाजूच्या भिंतींचं पाडकामही सुरू झालं आहे. स्वतःला धर्मयोद्धा म्हणून घेणारे आमदार धर्माचीच मंदिरे पाडायला निघाल्याने त्यांचे धर्मप्रेम बेगडी असल्याची टीका उबाटा शिवसेनेने केली आहे. या संदर्भात उबाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की फुलेनगर समोरील महानगरपालिकेचे सावतामाळी मार्केट नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यंत गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. कामासाठी महानगरपालिकेने कुठलाही नकाशा, प्लॅन याला मंजुरी दिलेली नाही. कामाची बांधकाम परवानगी नसल्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने जास्तीचं बांधकाम करीत आहे. त्यामुळे MRTP ॲक्टचं उल्लंघन होत आहे. महानगरपालिकेच्या मालकीची असलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी बांधकाम होत असून हे महानगरपालिकेने स्वतःच्या कायद्याचा मुडदा पाडण्यासारखेच आहे. ठेकेदार जास्तीचे बांधकाम करून फक्त नफा कमावण्याच्या हव्यासापोटी तद्दन अतिक्रमण करीत आहे. हा गंभीर गुन्हा होय. ठेकेदाराने या कामाचे पहिले रनिंग बिल भरले आहे. ते तब्बल 3.5 कोटी रुपयांचे असल्याचे समजते. परंतु प्रत्यक्ष जागेवर कामाची पाहणी केली असता आतापर्यंत केवळ फुटिंगचे काम झाले असताना त्यासाठी 30-40 लाख देखील खर्च झालेले नसताना संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सामील करून घेत संगनमताने सदरचे बोगस, निकृष्ट, अपूर्ण कामाचे जास्तीचे मोजमाप दाखवून तसेच मूळ एस्टिमेटमध्येच दर व मापे वाढवून धुळेकरांच्या कर रूपाने जमा झालेले 45 कोटी रुपयांची या प्रकारे उधळपट्टी करण्याचा घाट घातला जात आहे. तो आम्ही मुळीच सहन करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली तरी हरकत नाही. धुळेकर जनतेचा कर रूपाने जमा झालेला पैसा सत्कारणी लागावा. ठेकेदाराने सादर केलेले पहिले रनिंग बिल त्वरित नामंजूर करून सदर कामाचे एस्टिमेट, तांत्रिक मंजुरी व त्यामधील तरतुदी, दर, मापे इत्यादीचे ऑडिट मुख्य अभियंता नाशिक यांच्यामार्फत करण्यात यावे. सदर झालेले काम दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत तपासण्यात यावे. आपण ज्या नेहमीच्या धुळे व औरंगाबाद संस्थांमार्फत थर्ड पार्टी ऑडिट करीत आहात ते अधिकारी कधीही जागेवर येऊन मोजमापे न करता, कामाची गुणवत्ता न तपासता पैसे घेऊन ना हरकत दाखला देत असतात. या तक्रारपत्रात जे मुद्दे उपस्थित झाले आहेत त्याची चौकशी मुख्य अभियंता नाशिक तसेच दक्षता व गुणनियंत्रण विभाग नाशिक यांच्यामार्फतच करून बिलासंबंधी पुढील कारवाई करावी. तसेच न केल्यास मनपा आयुक्त देखील ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सामील आहेत असे गृहीत धरून त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. कारण शेवटी हा आमच्या धुळेकरांचा पैसा ठेकेदारांना पोचण्यासाठी नाही तर शाश्वत विकास व्हावा, गुणवत्तापूर्ण दर्जेदार कामे होऊन धुळ्याची विकासाकडे वाटचाल व्हावी हा सामाजिक हेतू आहे, असं निवेदनात नमूद केलं आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, शहर संघटक प्रशांत ठाकूर यांची नावे आहेत. संत सावतामाळी मार्केट या इथे श्रीमंत छोटेलाल हनुमान मंदिर हे कमीत कमी 40 वर्षापासून मंदिर आहे व आम्ही इथं सगळे त्या मंदिराची एकदम सेवाभावाने त्याची सेवा करतो. दरवर्षी इथं हनुमान जन्मोत्सवाला आम्ही मोठात मोठा भंडारा करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी मोठा भंडारा केला, परंतु या इथं या संत सावतामाळी मार्केट बांधण्याच्या नावाखाली या मंदिराची विटंबना करण्याचा प्रयत्न करताय.
व विटंबना करून ते मंदिरात कुठल्याही प्रकारचे नवीन मंदिर बांधण्याची सोय नाही, काही नाही. आणि ते मंदिर पाडण्याची आजपासून सुरुवात करून दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा विश्वास घेत नाही. फक्त सांगता मंदिर आम्ही हात लावणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. पण आज मंदिराच्या आजूबाजूच्या भिंती सुद्धा काढणं चालू करून दिलेले आहे. आता भिंती काढताना जर मंदिराची विटंबना झाली तर या विटंबनाचा जबाबदार कोण राहील? आणि जर विटंबना झाली तर त्याला होणाऱ्या आक्रोशाला प्रशासनाला जबाबदार राहावं लागेल. याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. मी बाबूलाल माई बोलतोय. आमचं दुकान कमीत कमी 50 वर्षापासून आहे. आमचं दुकान सावता मार्केटमध्ये येत नाही. आमचं दुकान पश्चिम विकास महामंडळामध्ये येतं. तरी बी प्रसाद जाधव आणि त्याचे काही जोडीदार आहे असं काही गुंड घेऊन येतात, ते आम्हाला धमकीबाजी करतात. ते म्हणतात तुम्ही दुकान खाली करा, आम्हाला काय सांगू नका. आम्ही सांगतो आम्हाला नोटीस द्या, आम्हाला काय पर्याय जागा द्या. पण ते बिलकुल ऐकायच्या काय नाही, आम्हाला काय सांगणार. ते म्हणतात आम्हाला डायरेक्ट वरून हुकूम आहे. ते पण आमचे दुकानं पाडून चालले गेले. सावतामाळी मार्केट या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आलो आहोत आणि कालच आम्ही या बोगस निकृष्ट अपूर्ण कामाचं जे बिल त्या ठिकाणी आम्ही पाहिलं महानगरपालिकेमध्ये तयार होताना. ते बिल तब्बल 3.5 कोटी रुपयाचं होतं, म्हणून आमची हरकत होती. आम्ही या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी 48 पिलर या ठिकाणी उभे आहेत. ते अर्धे अपूर्ण. हे पिलर यांचं ओतीव काम आपण या शूटिंगमध्ये पाहतात. हा 48 पोलचा जर आपण समजा 1 लाख रुपये जरी खर्च धरला तो इतका येत नाही. 25-30 हजार रुपये आपलं रेटप्रमाणे त्याचे होतात. 1 लाख जरी धरला तर त्याची किंमत 50 लाखाच्या पुढे जात नाही. आणि असं असताना हे काम आहे सावतामाळी मल्टिप्लेक्स कॉम्प्लेक्सचं. ते 3 मजलीच्या वर होणार आहे हे काम. आणि आता या ठिकाणी 10% पण काम झालेलं नाही आहे. आणि हे 10 कोटीचं काम सांगण्यात येतं आहे. म्हणजे 10% काम झालं नाही आणि 3.5 कोटी रुपये म्हणजे 40% रक्कम या ठिकाणी हडप झालेली आहे. आमचं पत्र गेल्यानंतर देखील आयुक्तांनी त्या ठिकाणी कालच्या काल ते पेमेंट केलं. याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. या कामाची मोजमाप हे दक्षता नियंत्रणकडे झालं पाहिजे. मेरीकडून नाशिक मुख्य अभियंत्याकडून याचं एस्टिमेट तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी होती. ते झालं नाही, कारण की आयुक्तापासून अभियंत्यांपर्यंत हे सगळे खादाड पैसे खाणारे लोक हे यांना रक्त लागलेलं आहे पैसे खाण्याचं. आणि पैसे खाण्यासाठी त्यांनी आता ह्या ठिकाणी कामाचा बंदा पडणार आहे 100% मी सांगतो. कारण की ठेकेदार पैसे घेऊन पोबारा करेल, अजून एक बिल काढेल, 2-4-5 कोटी काढून 10 कोटी तो पूर्ण करेल आणि हे काम आपण ठेवून तो चालला जाईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यात ऑक्टोबर 2025मधील अतिवृष्टी तसेच मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. तसेच पीक विमा व PM किसान योजनेचे प्रलंबित हप्ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत असे निर्देश खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेती नुकसानीसह धुळे शहरातील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर निवासी, उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉक्टर बच्छाव यांनी स्पष्ट केलं की कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे. पंचनामे प्रक्रियेत पारदर्शकता व गती आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी शहरी प्रश्नांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. देवपूर परिसरातील विटाभट्टी, लाला सरदारनगर तसेच सर्वे नंबर 113 व सिटी सर्वे नंबर 4795 आणि गट क्रमांक 114, 115, 29A, 29B या शासकीय व महापालिकेच्या जागांवरील झोपडपट्ट्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नियमानुकूल करून रहिवाशांना 7/12 उतारा देण्याबाबत झालेल्या बैठकीनंतरची कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आझादनगर परिसरातील सुमारे 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आणि सर्वे नंबर 377 या घोषित झोपडपट्टीचं नियमन करून रहिवाशांना मालकी हक्क देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा असे निर्देशही खासदारांनी दिले. यावेळी प्रशासनाकडून माहिती देताना सांगण्यात आलं की आझादनगर परिसरातील घरमोजणी प्रक्रिया पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या विज्ञान संस्कृती प्रोत्साहन योजनेअंतर्गत
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयामार्फत विज्ञान केंद्र, इनोव्हेशन हब व डिजिटल तारांगण उभारण्यासाठी धुळे शहरात किमान 5 एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आयुष हॉस्पिटल उभारण्यासाठी जागा निश्चिती करणे, शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर मल्टी स्टोरेज पार्किंग इमारत उभारणे तसेच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत संविधान भवन उभारणीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत सर्व संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना ठोस व वेळबद्ध कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे ग्रामीण असेल, शिंदखेडा, साक्री तालुका, शिरपूर तालुका, त्याचप्रमाणे दोंडाईचा आणि मालेगाव असेल, बागलाण तालुका असेल, या ठिकाणी साधारणतः 5-7 मागच्या आठवड्यामध्ये आणि ह्या 2 एप्रिलला देखील अतिवृष्टी त्याचप्रमाणे गारपीट झाली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो हिरावून घेतला गेलेला आहे. मुख्यतः कांदा पीक जे आहे त्याचं संपूर्णपणे 100% नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे मका असेल, इतर फळबागा ज्या काही आहेत त्याच्यामध्ये डाळिंब असेल, त्याचप्रमाणे द्राक्ष असतील, केळी बागा आहेत, त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. पपईचं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये खरं तर 2 तारखेपर्यंत बजेट अधिवेशन केंद्रामध्ये सुरू होतं आणि त्यावेळी मला अनेक शेतकरी बांधवांचे त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यांनी काही व्हिडिओ पण त्या दाखवले. तर सदरचा प्रश्न मी केंद्रामध्ये बजेटचं अधिवेशन चालू असताना जिरावरमध्ये उपस्थित केला. त्याचप्रमाणे 2 तारखेला शिवराज सिंग चव्हाण साहेब आपले केंद्रीय मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांना मी पत्र दिलं, ते व्हिडिओ दाखवले आणि त्यांना सांगितलं की जे प्रचंड नुकसान हे जे झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये पंचनामे सुरू आहेत, परंतु आपण नुकसान भरपाई जी आहे ती जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर देण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी असं मी पत्र देखील दिलेलं आहे. आता कलेक्टर साहेबांकडे देखील सदरची मीटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली. इतर पण लोकल प्रश्न त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये साधारणतः जे काही शासकीय जमिनींवरती अतिक्रमण झालेलं आहे किंवा काही घरं बसलेली, काही झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः सर्वे क्रमांक 113 असेल, 114 असेल, 115 असेल, 29, 29B, 377 या जागांवरती ज्या काही वस्ती झालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये बाकी पदाधिकारी पण त्या ठिकाणी आले होते. तर 2026मध्ये 25 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी शिवारात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला LCBच्या पथकाने शिताफीनं ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 40,000चे गावठी पिस्टल व 1,000चे जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील देवपुरातील नगावबारी परिसरातील हॉटेल साई किशनजवळील सर्व्हिस रोडवर एक जण दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकाला कार्यवाहीच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. त्याचं नाव राहुल पांडुरंग पाटील, वय 29, राहणार वरवाडे, तालुका शिरपूर असं सांगितलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचं लोखंडी पिस्तूल मॅगझिनसह तसेच एक जिवंत काडतूसही मिळून आलं. ते जप्त करण्यात आलं असून त्याची एकूण किंमत 41,000 रुपये इतकी आहे. त्याच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार अधिनियम 1959चे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI किरण कोठुळे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील ग्रामदैवत आणि अत्यंत प्राचीन श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन श्री बालाजी महाराज मंदिराचा यात्रोत्सव यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. समस्त गोंदूर ग्रामस्थांनी एकत्र येत एकजुटीने या उत्सवाचं नियोजन केलं होतं, ज्यामुळे यात्रोत्सवात मोठी रंगत पाहायला मिळाली. यात्रेच्या निमित्ताने पुणे, नाशिक, संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेले गावातील सुपुत्र आणि चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या जन्मगावी दाखल झाले होते. यामुळे गावात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. प्राचीन श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ, कार्याध्यक्ष दीपक शर्मा यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मोहन पवार, भीमराव मोरे, आकाश वाघ, संतोष बदाने, बापूदादा, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाघ, विकास वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्रेनिमित्त कैलास बदाने, आर्मी मनोहर बदाने, संदीप पाटील, राजू भाऊसाहेब, जितू भाऊसाहेब, माजी सरपंच कैलास पाटील, माजी सरपंच कल्पना प्रदीप बदाने, चेतन बदाने, केतन बदाने, राऊ जितेंद्र बदाने, निलेश बदाने, इमांशू बदाने, योगेश माळी, छोटू माळी, सुशील बदाने, ऋषिकेश बदाने, माजी उपसरपंच हिरामन भैया, माजी पंचायत समिती सदस्य सोनावाला भैया, किशोर बदाने, शरद बदाने यांच्यासह सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आणि यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या यात्रेपूर्वी प्राचीन श्री बालाजी मंदिराच्या रंगरंगोटीचं काम अत्यंत देखणं करण्यात आलं आहे. आर्मीमधून सेवानिवृत्त झालेले जयराम देवराम मोरे यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण मंदिराच्या कलरिंगचा खर्च उचलला. या कामासाठी कल्पवृक्ष संस्थेचे सदस्य गणेश पगारे आणि अशोक वाघ यांनी प्रत्यक्ष परिश्रम घेऊन रंगरंगोटीचं काम पूर्ण केलं. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करून विशेष प्रशंसा करण्यात आली. यात्रोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेला महाप्रसाद भंडारा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. श्री बालाजी मित्रमंडळ, यात्रा कमिटी आणि समस्त गोंदूर ग्रामस्थांनी भंडाराचं नियोजन आणि देखरेखीची जबाबदारी चोखपणे पार पाडली. रात्री झालेल्या लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली, ज्याचा आनंद परिसरातील हजारो भाविकांनी घेतला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.